नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय PCMC न्यूज। अखेर बिहारचा निकाल लागलाच। 6 आणि 11 नोव्हेंबरला मतदान झालं। 2 टप्प्यात मतदान झाल्यानंतर 2 दिवस चर्चा सगळीकडे एकच होती की बिहारमध्ये पुन्हा एनडीए सरकार येणार की यंदा महागठबंधन बाजी मारणार। पण निकाल लागला तो एनडीएच्या बाजूने आणि पुन्हा एकदा बिहारमध्ये एनडीए सरकार पाहायला मिळणार आहे। अर्थात मुख्यमंत्री पदाचे दावेदार पुन्हा एकदा नितीश कुमारच असणार आहेत। या ठिकाणी भाजप नंतर जनता दल युनाइटेड अर्थात नितीश कुमारांचा पक्ष आणि रामविलास पासवान यांचा पक्ष या सगळ्यांनी मिळून जी एनडीएची ताकद त्या ठिकाणी लावली आणि त्याच्या विरोधात महागठबंधनने आपली ताकद लावली। आता फैसला बिहार जनतेच्या हातात होता आणि त्याचा निकाल यायला सुरुवात झाली आहे। पण त्याचा जो कल सांगतो त्या कलानुसार एनडीएला 200हून अधिक जागांवर आघाडी मिळाली आहे, तर महागठबंधन अंदाजे 35 जागांवर पुढे आहे। त्यामुळे निकालांचे कल आल्यानंतर आता हे क्लिअर झालंय की या ठिकाणी पुन्हा एकदा नितीश कुमार मुख्यमंत्री बनण्याची शक्यता आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि इतर नेत्यांचं देखील अभिनंदन केलंय। पण हे सगळं घडत असताना महाराष्ट्रात मात्र याचा जल्लोष भाजपने सर्वत्र केल्याचं दिसून येत आहे। इतकंच कशाला, आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये देखील तिकडे बिहारमध्ये निकाल लागला आणि फटाके फुटले पिंपरी चिंचवडमध्ये। अर्थातच या ठिकाणी एनडीए विजयाचा जल्लोष पिंपरी चिंचवडमध्ये दणक्यात करण्यात आल्याचं दिसून आलं। या ठिकाणी राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच एनडीएला जो काही कलांच्या नुसार पाहता विजय मिळवलाय त्यानुसार या ठिकाणी आता पिंपरी चिंचवडमध्ये देखील कदाचित महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम्हालाच यश मिळणार असं आता भाजपच्या नेते कार्यकर्त्यांना वाटू लागलंय। त्यामुळे आज या ठिकाणी दुपारी जल्लोष करण्यात आला। भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या नेतृत्वाखाली जे भाजपचं मध्यवर्ती कार्यालय आहे मोरवाडी पिंपरी इथलं, या ठिकाणी हा सगळा जल्लोष साजरा करण्यात आला। कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरामध्ये घोषणा देत फटाक्यांची आतषबाजी करत विजयाचा आनंद साजरा केला। खरं तर कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून देखील शुभेच्छा दिल्या। पण हा जो उत्साह आहे हा उत्साह अर्थातच इथल्या पिंपरी चिंचवडच्या भाजपच्या नेते कार्यकर्त्यांना एक बूस्टर डोस ठरणार आहे। कारण बिहारचा निकाल पाहता या ठिकाणी पुन्हा एकदा मोदींवर शिक्कामोर्तब जनतेने केलंय, नितीश कुमारांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केलंय। त्यामुळे या पिंपरी चिंचवड महापालिकेत देखील पुन्हा एकदा भाजपवरच शिक्कामोर्तब होईल अशी भूमिका या ठिकाणी शत्रुघ्न काटे यांनी मांडली आहे। त्यांनी स्पष्ट म्हटलं की बिहारमधील हा विजय जनतेचा विजय आहे। हा विजय भाजपच्या कार्यकर्त्यांच्या परिश्रमाचा, सर्वांच्या साथीचा, सर्वांच्या विकासाचा आणि सर्वांच्या विश्वासाचा विजय आहे। म्हणजेच थोडक्यात जे भाजपचा जो मंत्र आहे की सबका साथ सबका विकास, आणि यावरच पिंपरी चिंचवड शहरामध्ये एक कार्यकर्त्यांमध्ये आनंद संचारल्याचा आपल्याला पाहायला मिळालंय। खरं तर येणाऱ्या आगामी काळात जी पिंपरी चिंचवड शहरात भाजप अधिक मजबूत करण्याची भूमिका आताच्या नेत्यांना निभावावी लागणार आहे, त्याच दृष्टिकोनातून कदाचित हा जल्लोष या ठिकाणी व्यक्त करण्यात आलाय। या ठिकाणी अनेक जण भाजपचे मोठमोठे कार्यकर्ते असतील, नेते मंडळी असतील, हे देखील उपस्थित होते। अगदी आमदार उमा खापरे देखील, प्रदेश सदस्य सदाशिव खाडे, मोरेश्वर शेडगे, विकास डोळस आदी सगळेच म्हणजे भाजपचे सगळे कार्यकर्ते नेते मंडळी या जल्लोषात सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं। आता यावर भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि आताचे महसूल मंत्री या ठिकाणी चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील आपलं मत व्यक्त केलंय। त्यांनी स्पष्टपणे म्हटले की काँग्रेसला जनतेनं लाथाडलं आहे। बिहारच्या इतिहासात यापूर्वी कधीही मिळालं नाही तेवढं बहुमत एनडीएला मिळालंय। आणि यावेळी त्यांनी राहुल गांधी यांना देखील चिमटा काढला आहे। काँग्रेस पक्षाचं नेतृत्व अर्थात राहुल गांधी हे हतबल झालेले आहेत। केवळ आपलं नेतृत्व आणि पक्ष टिकवण्याकरता
मतदार यादी, EVM याला दोष देत आहेत. विकासाचा त्यांच्याकडे अजेंडाच नाही आहे. फक्त तेढ निर्माण करणं आणि मतभेद निर्माण करणं एवढंच त्यांचं राजकारण आहे. काँग्रेसच्या डुबत्या जहाजावर बसायला आता कुणी तयार नाही आणि त्यांनी एक असं विधान केलं की त्यांनी स्पष्टपणे म्हटलं की 2029 मध्ये काँग्रेस सगळ्यात छोटा पक्ष असेल. आता बिहारच्या निकालावरून अर्थातच भाजपच्या आताच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर परिणाम होणार का, हा येणारा काळच ठरवणार आहे. कारण की बिहारच्या समस्या, बिहारचं राजकारण वेगळं आहे, महाराष्ट्राचं राजकारण वेगळं आहे. बिहारची निवडणूक ही विधानसभेची निवडणूक होती, महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक होऊन गेलेली आहे. इथे ऑलरेडी महायुतीचं सरकार आहे. आता ही निवडणूक स्थानिक कार्यकर्त्यांची आहे. त्यामुळं बिहारचं वारं या महाराष्ट्रात येईल आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विशेषतः पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा भाजपची सत्ता येईल अशी स्वप्न आता भाजपच्या नेत्यांना पडली असतील तर नवल नाही. पण या स्वप्नांवर विरजण पाडण्यासाठी महाविकास आघाडी काय स्ट्रॅटेजी वापरणार हेच पाहणं आता महत्त्वाचं आहे. म्हणूनच मी म्हटलं की निकाल बिहारचा, पण फटाके फुटले पिंपरी चिंचवडमध्ये. पाहत रहा PCMC न्यूज.